हा आहे आपला पालक पापड, तोंड दाखवते. एक जुडी पालक काटलेली आहे, स्वच्छ धुवून घेते. पालक चिरून घेऊन छान अशी पेस्ट करून घेते. 5-6 मिरची घातलेली आहे हिरवी, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल घाला, नाही घातलं तरी चालेल. पेस्ट करून घेते. पेस्ट ह्या बाउलने मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपली 1 बाउल पेस्ट झालेली आहे. तर मी 1 बाउल पाणी घालणार आहे. म्हणजे 1 वाटी पिठासाठी आपल्याला 2 वाटी पाणी वापरायचं आहे. 1 बाउल तांदळाचं पीठ, 1 बाउल पाणी, 1 बाउल पालक पेस्ट, तीळ, पापड खार, मीठ. छान अशी उकळलेली आलेली आहे. पापड खार घातल्यामुळे आपल्याला मीठ कमी प्रमाणामध्ये घालायचं. छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी पीठ घालून घेते. झाकून ठेवते. 1-2 मिनिटं झालेली आहेत. छान असं ते मिक्स करून घेते. गॅस मिडियम फ्लेमवरती आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. आता एक मिडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटासाठी मी ठेवते. 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून घेते. छान असं पीठ शिजलेलं आहे, पाहू शकता. कलर किती नॅचरल आलेला आहे. तर आता मी काढून घेते. मी आता काय केलं, एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. पीठ आता मी या पिशवीमध्ये काढून घेणार आहे आणि ते एकसारखं करणार आहे. अशा पद्धतीने पीठ काढून घेते. नंतर आणि असे तुम्ही कॉटनच्या कपडे करू शकता. अशा पद्धतीने पुरी प्रेसवरती पाहू शकता किती छान पातळ असा आपला पापड झालेला आहे. कलरही पाहू शकता किती नॅचरल आहे. तर अशा पद्धतीने आपण आता घालून घेऊया. प्लॅस्टिकचा कागद ठेवलेला आहे त्याच्यावरती, पाहू शकता किती सहज निघालेला आहे. पुदिन्याचे पापड, कलरही किती छान आलेला आहे आणि किती पातळ झालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर स्नेल काळभोर किचनला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.